ओके, आपण स्टार्ट करूया. मी रेकॉर्डिंग करतोय. तर युरेका स्टेम क्लब याचा उद्देश काय आहे बघा, की आपल्याला आपण बघतोय, की आमच्या कॉन्टॅक्टमध्ये जवळ-जवळ शहरातली मुलं आहेत, गावातली मुलं आहेत. आमचा असा भ्रम तेव्हा होता, की ग्रामीण भागातील मुलांनाच काय मिळत नाहीये, सगळ्या माहिती मिळत नाहीये. पण आम्ही असं ऑब्झर्व्ह केलं काही दिवसांनी, की आम्ही जे काही प्रोग्राम ग्रामीण भागासाठी चालू केलेले, त्याच्याबद्दल शहरातल्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत नाहीये. मग यावर्षी आम्ही असा एक नवीन प्रोजेक्ट तयार केला आहे, की ज्याच्यामध्ये शहरातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा काय मिळायला पाहिजे, माहिती मिळायला पाहिजे. जेणेकरून आता जर आपण बघितलं ना, तर प्रायव्हेटमध्ये अशा खूप ऑलिम्पियाड निघालेल्या आहेत. आणि आपण काय करतो, की लोकल पेपरमध्ये आपलं नाव यायला पाहिजे, म्हणून अशा परीक्षेला आपण बसत असतो. पण तो संपूर्ण पैसा कमवण्याचा धंदा झालेला आहे. त्यामुळे मुलांनी काय करावं, की ज्या ऑलिम्पियाड आहेत किंवा स्टँडर्ड ज्या स्पर्धा आहेत, गव्हर्नमेंटच्या आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत. ह्या सगळ्या परीक्षांना काय करावं, मुलांनी बसावं. काही-काही परीक्षा तर अशा असतात, की संपूर्ण स्पॉन्सर बाय गव्हर्नमेंट असतात. पण बहुतेक शहरातल्या मुलांना सुद्धा काय नाहीये, माहीत नाहीये. मग त्याच्यासाठीच आम्ही काय केलं, तर युरेका स्टेम क्लब स्थापन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही काय करतोय, प्लॅन केलेल्या आहेत. आता त्या ॲक्टिव्हिटी कुठल्या असणार आहेत, त्याच्याबद्दल पण थोडक्यात आपण बोलूया. तर जनरली हा जो ग्रुप असणार आहे, तो 4थी ते 12वी साठी असणार आहे. आणि आम्ही काय बघतोय, की विद्यार्थी कुठलाही असू दे, श ग्रामीण भागातला असू दे, शहरातला असू दे, त्याच्यामध्ये भरपूर टॅलेंट असतं. पण त्याला योग्य त्या संधी न मिळाल्यामुळे आपण म्हणतो, तो हुशार नाही असं आपण म्हणत असतो. पण त्याला योग्य ती संधी, संधी म्हणजे कशी? तर त्याला आवडणाऱ्या विषयामध्ये जर आपण संधी दिली, तर ही मुलं नक्कीच काय होऊ शकतील, यशस्वी होऊ शकतील. आता जनरली जर स्टेमचा अर्थ काय आहे, तर सायन्स, सायन्स रिलेटेड, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला स्टेम म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काय करायचंय, कार्य करायचंय. आता कार्य करताना आपण काय-काय करणार आहोत? तर पहिली गोष्ट आपण काय घेतो, एक वेगळा कन्सेप्ट घेऊन येतोय, की वन डे वन क्वेश्चन. वन डे वन क्वेश्चन म्हणजे काय असणार आहे, तर सकाळी एक मुलांना प्रश्न भेटणार आहे आणि मुलांनी संध्याकाळ किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचं उत्तर बघायचं, शोधायचंय आणि त्याचं उत्तर मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही तो ग्रुपवर त्याचा आन्सर पाठवणार आहे. किंवा जर काही ठिकाणी व्हिडिओज पाहिजे, तर व्हिडिओ सुद्धा मुलांना काय मिळणार आहे. याचा उपयोग काय होणार सांगा? तर जे क्वेश्चन त्यांना माहीत नाही, म्हणजे ज्या संकल्पना, कन्सेप्ट माहीत नाही, त्या कन्सेप्टसाठी त्या काय करतील, व्हिडिओ बघतील, YouTube बघतील. त्यांच्यामुळे काय होईल सांगा, दररोज त्यांना कुठला क्वेश्चन असणार, त्याच्या बाबतीत काय मिळू शकेल, माहिती मिळू शकेल आणि जेणेकरून त्यांच्या नॉलेजमध्ये काय होऊ शकेल, भर पडू शकेल. अशा प्रकारचा एक उद्देश आहे त्याच्यामागचा. तर त्याच्यामध्ये जनरली स्टेम रिलेटेड म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स रिलेटेड काय केलेलं आहे, क्वेश्चन विचारले जाणार आहे. हे मंथली आपण काय करणार आहे, तर साधारण 25 क्वेश्चन असणार आहे. सगळ्यांना एकच क्वेश्चन असणार आहे. आम्ही ग्रुप नाही पाडत आहे. तर आणि सगळ्यांना म्हणजे 4थी पासून 12वी च्या नॉलेजमध्ये भर पडणारे असे काही क्वेश्चन त्याच्यामध्ये असणार आहेत. दुसरं आपण काय करतो तर जर आपण बघितलं तर आपल्याकडे अबॅकस वगैरे जोरात असतं. पण वैदिक मॅथ वगैरे आपण काय करतो तर बाहेरच्या देशात वापरायला चालू झालंय, पण आपल्या भारतामध्ये अजून काय केलं जात नाही, मोठ्या प्रमाणात वापरलं जात नाही. तर अशा काही ट्रिक्स असतात. इव्हन जे जे सारख्या परीक्षेला वगैरे बसतात, त्याने जर सुद्धा ह्या ट्रिक वापरल्या, तर ते काय करू शकतील, इझिली काय करू शकतील, आन्सर काढू शकतील. पण आपण काय करत असतो, लेंदी स्टेप्स काय करत असतो, वापरत असतो. मग आम्ही काय ठरवलंय, की विद्यार्थ्याला साधारण 4 ते 5 व्हिडिओ म्हणजे डायरेक्टली लाईव्ह नसणार आहे. तर व्हिडिओ आमचं ॲप आहे. ॲपच्या माध्यमातून त्याला 4 ते 5 ट्रिक्स आम्ही शिकवल्या जाणार आहे आणि त्या त्याने म्हणजे आपल्या फ्रेंड्सला वगैरे शिकवावे ही त्यांच्याकडनं काय असणार आहे, अपेक्षा असणार आहे. नंतर दुसरं आपण काय करतोय, तर मगाशी मी म्हटलं वेगवेगळ्या कॉम्पिटिशन असतात. रोबोटिक्स म्हणा, मॅथ्स रिलेटेड म्हणा, सायन्स रिलेटेड म्हणा आणि स्टँडर्ड कॉम्पिटिशन असतात. पण आपण काय बघतो बघा, की मुलं लोकल याच्यामध्ये काय करतायत, भाग घेतायत. लोकल म्हणजे जे पैसा कमवणे हा जो उद्देश आहे, अशा खूप काय करतात, स्पर्धा ऑर्गनाइज केल्या जातात आणि आपण काय करतो, ॲडव्हर्टाइज केली जाते त्यांची. त्यामुळे त्याच्याकडे आपण काय करतो, त्यामध्ये आपण भाग घेत असतो. पण ज्या खऱ्या-खुऱ्या ज्या स्टँडर्ड स्पर्धा आहेत, त्यापासून आपण काय करतो, की दूर राहत असतो. मग आमचा उद्देश आहे, की सगळ्या ज्या काही स्पर्धा आहेत, त्यांना काय करावं, त्याबद्दल त्यांना माहिती द्यावी.
त्यांना इंटरेस्ट असेल तर त्यांनी काय घ्यावं त्याच्यामध्ये भाग घ्यावा. उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर युविका इस्रोद्वारे काय केला तो प्रोजेक्ट असतो. पण कुणाला माहीत नव्हतं. पण आम्ही कितीतरी मुलांना त्याच्याबद्दल माहिती दिली. ह्या 2 वर्षामध्ये आता काय झालंय सांगा, आपल्या महाराष्ट्रातनं किंवा गोव्यातनं त्यामध्ये जायचे स्टुडंटचं प्रमाण काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. नाहीतर कुणाला जास्त कशी माहितीच नव्हती. अशा प्रकारच्या आय-आय-टीच्या आहेत, आय-आय-टी कानपूरचे आहेत, आय-आय-टी मुंबईचे आहेत, आय-आय-टी मद्रासचे आहेत. असे वेगवेगळे काय असतात प्रोग्राम असतात आणि त्याच्यामध्ये जर मुलांनी भाग घेतला तर डेफिनेटली त्यांना टेक्नॉलॉजीबद्दल माहिती मिळते किंवा इंजिनिअरिंग आणि मेडिकल व्यतिरिक्त कुठल्या साइट्स आहेत, त्यासुद्धा त्यांना काय होते, माहिती मिळते. दुसरा आम्ही असा प्रयत्न करतोय, की आता आमच्याबरोबर आम्हाला मदत करायला बऱ्यापैकी काय आहेत, लोकं पुढे येतायत. इव्हन काही सायंटिस्ट आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये असलेले इंजिनिअर्स लोकं आहेत, डॉक्टर लोकं आहेत. ते काय म्हणतात, की आम्ही मुलांना काय करायला आहे, मार्गदर्शन करायला फ्री ऑफ चार्ज तयार आहोत. मग तशा प्रकारे मुलांना काय व्हावं, वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती मिळावी. याच्यासाठी आम्ही काय करतोय, की एखादा मंथली एखाद्या मंथली काय करणार आहे, एक लेक्चर आपण काय करणार आहोत, आयोजित करणार आहोत. जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल मुलांना काय होऊ शकेल, माहिती मिळू शकेल. तिसरी गोष्ट आपण आणि काय करतोय तर मेंटरशिप अपॉर्च्युनिटी म्हणजे समजा कुणाला पाहिजे, समजा एखादा त्यांचा प्रोजेक्ट कुठलातरी बनवायला केला. मी रोबोट असं म्हणत नाही, कुठल्याही याच्यामध्ये. तर त्याच्याशी रिलेटेड, त्या क्षेत्राशी रिलेटेड एखादा जर मेंटर आपण काय करू शकतो, लोकांना काय करू शकतो, अवेलेबल करून देऊ शकतो. अशा प्रकारचा सुद्धा एक काय प्रोग्राम आहे आणि याच्यामध्ये आपण काय करतोय, तर मुलांना फ्रीमध्ये 2500 चा पायथॉन प्रोग्रामिंग पण काय करतोय, देण्याचा प्रयत्न करतोय. ओके. हे झालं काय झालं सांगा, आपल्या प्रोजेक्ट बद्दल झालं म्हणजे आपल्याला काय करायचंय ते. ओके. ही थोडक्यात काय आली रूपरेषा आली. ॲक्चुअली आज जो मीटिंग अरेंज केली, ते 4-5 जणांचे मेसेज पण आलेत, की काय झालंय, आज त्यांना शक्य नाही होणार आहे. त्यामुळे मला वाटतं, की परत एकदा आपण मीटिंग अशी अरेंज करायला हरकत नाही. पण तुम्ही काय तुम्हाला डाउट असेल तर विचारू शकता. कसा वाटला प्रोग्राम? गोरे ना, अविनाश? ओके. तर आपण काय करतोय तर प्रतिनिधी नेमतोय. 4-5 प्रतिनिधी ऑलरेडी झालेले आहेत. बॉम्बेचे दोघे जण फिक्स झालेले आहेत. एक रत्नागिरीचा आपला फिक्स झालेला आहे. आज ते मीटिंगमध्ये नाहीच हे करू शकले. तर आपण काय करतोय तर मुलांना आपण काय करतोय की आपल्या ॲप मार्फत अशा वेगवेगळ्या त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचा 1 तारीखपासून आपण ते काय करतोय प्रोजेक्ट चालू करतोय. 1 तारीखपासून क्वेश्चन यायला चालू कारण सध्या मुलांचं काय सुट्टीचा मोसम चालू आहे. त्यामुळे जूनपासून आपलं बऱ्यापैकी होईल. पण 1 तारीखपासून आपण म्हणजे सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आणि काय विचारायचंय? हॅलो, हॅलो. हां, बोला ना. हां. शिक्षण खूप चांगली आहे, अतिशय उत्कृष्ट आहे आणि याच्याने बरेचसे विद्यार्थी ज्यांना खरंच काही माहिती नाही ते इथे आपल्याला शिकू शकतात या आपल्या ग्रुप्स किंवा आणि त्यांना नवीन माहिती मिळू शकते. आणि काही ग्रामीण भागात अजूनही काही ग्रामीण भागात आता मुलं जरा हुशार झालेत आणि ते शोधत राहतात. पण शहरी भागातली फिक्स एका साच्यातच शिकत राहिलेत. असं माझं तरी आता काय आता आम्ही गोव्यात राहून सुद्धा फक्त तुमच्यासारखे सर मिळाले किंवा असं ग्रुप मिळाले त्यांना माझं आणि असे बरेच काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या टॅलेंट माहिती नसते. त्यासाठी तुम्ही आज गोष्टी आणि व्यवस्थित जाऊ. आम्ही गोव्यासाठी सुद्धा प्रतिनिधी नेमण्याचा प्रयत्न करतोय. गोव्यामध्ये आमचं टार्गेट आहे की 2000 विद्यार्थी ॲक्चुअली आम्ही काय करतोय सांगा, आम्ही काही वर्षापूर्वी वन डे वन क्वेशन फ्रीमध्ये हे केलेला, चालू केलेला तुम्हाला माहीत असेल. पण जेव्हा फ्री हां. ओके. पण फ्रीमध्ये जेव्हा काय देतो तेव्हा त्याला व्हॅल्यू काय नसते. त्यामुळे आम्ही काय ठरवलंय, की याच्यासाठी आम्ही काय करतोय तर ₹1200 वार्षिक फी घेणार आहे. वार्षिक फी ₹1200 म्हणजे साधारण मंथली ₹100 पडणार आहे आणि प्रतिनिधी का नेमतोय आम्ही? तर आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्यामुळे आपण प्रतिनिधीला सुद्धा काय ते त्याच्यामधला शेअर आपण काय करतोय देतोय. अशा प्रकारची एक संकल्पना आहे. कारण जनरली काय होणार आहे, याच्यामध्ये दुसरा आमचा एक प्लॅनिंग असं आहे, की मुलांना
एखाद्या टेस्टमध्ये मध्ये घ्यायच्या आणि त्या पण फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. म्हणजे वैदिक मॅथवर हां. आपण समजा शिकवलं, तर वैदिक मॅथमध्ये किती येतं? तर त्याच्यामध्ये असं आहे की गोवा समजा गोवा मॅथ्स टॅलेंट वगैरे अशा प्रकारचं एक काहीतरी आमचं प्रयत्न आहे. पण याला किती रिस्पॉन्स मिळतो, ते त्याच्यावर अवलंबून आहे. आता आमचे 2 म्हणजे मुंबईला आम्ही 2 प्रतिनिधी फिक्स झालेले आहेत. रत्नागिरीसाठी एक झालेला आहे आणि जवळ-जवळ बहुतेक याच्यासाठी कुणासाठी कोल्हापूरसाठी एक होतंय. बोलणी चालू आहे. त्याच्यावर सुद्धा झालेलं आहे. म्हणजे आपण काय करतोय तर सिंधुदुर्ग युरेका स्टेम क्लब असं आपण वेगवेगळे क्लब काय करतो त्याच्यावर. युरेका स्टेम क्लब आपल्याला मेन असणार आहे आणि त्याच्या अंदर आपण काय करतो सिंधुदुर्ग स्टेम क्लब, मुंबई स्टेम क्लब, कोल्हापूर स्टेम क्लब अशा प्रकारचं आपण काय करतो सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. भागवत तुम्ही जरा लेट आलाय. आवाज नाही येत माझा. हॅलो. हां, येतोय आवाज. हां, ओके. येतोय आवाज. तर भागवत थोडंसं तुम्ही लेट आलाय. तुम्ही तुमची स्वतःची ओळख करून द्या थोडक्यात. शिल्पा मॅडम. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, भागवत मॅडम, आवाज येतोय का? हो सर. हा बोला ना, कुठून बोलता तुम्ही? पुण्यातनं बोलते. पुण्यातनं बोलते. ओके, मी थोडक्यात तुम्हाला एक काय सांगतोय, की आम्ही ऑब्झर्व्ह काय केलंय सांगा, की अ, शहरातल्या लोक आम्ही समजत होतो, की ग्रामीण भागातल्याच मुलांना काय नसतं सांगा, माहिती नसते वेगवेगळ्या स्पर्धेबद्दल. पण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे शहरातल्या फ्लॅट पॅटर्न्सची जास्त. नाही, तेच आम्ही ऑब्झर्व्ह केलं. तेच आम्ही ऑब्झर्व्ह केलं. कारण ज्या स्पर्धा मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या पोहोचतच नाहीये. पण ज्या बाकीच्या बिझनेस ओरिएंटेड बनवलेल्या आहेत स्पर्धा त्या मुलांपर्यंत पोहोचतायत. त्यामुळे आम्ही अशा खूप जवळ-जवळ 10 ते 15 पालकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं. म्हणजे आता नाही म्हणत, की काही महिन्यापूर्वी वगैरे कॉन्टॅक्ट करतात, की आमच्यापर्यंत हे पोहोचतच नाहीये म्हणे. ओके. तर आमचा असा प्रयत्न आहे, की अ, हे जे प्रतिनिधी नेमून कारण सगळीकडे आम्ही पोहोचू शकत नाहीये. तर प्रतिनिधीच्या माध्यमातून जे काही गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळे स्पर्धा आहेत किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत, त्याबद्दल मुलांना जनरली काय व्हावं, शालेय जीवनातच माहीत व्हावं. कारण आता आपण बघतोय, की मुलांना केव्हा समजतंय, की 10वी-12वी झाल्यानंतर मुलांना वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती समजते आणि त्यावेळी आपण असं नाही करू शकत, की मुलांना काय आवडतं, हे आपण नाही फाइंड आउट करू शकत. मग मुलांनी जर आपण समजा 4थी, 5वी, 6वी पासूनच जर त्याला आपण वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती दिली. आम्ही अशी वेगवेगळ्या क्षेत्राला माहिती भेटी पण देत असतो. मुलांना घेऊन भेट असतो. आम्ही इस्रोला जातोय, आयसरला जातो, IIT मुंबईला जातोय. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या मुलांना घेऊन जात असतो. मग तशा प्रकारे जर आपल्याला काय करता येतं मुलांना दाखवलं. आपण जनरली बघा कुठेतरी पिकनिकला वगैरे जातो. पण आपला अजून असा पालकांचाच कन्सेप्ट बदललेला नाही. कारण पालकांच्या मनात असं येत नाही आहे, की आपण कुठल्यातरी संस्थेला जाऊन भेट देऊया एखाद्या. असं होत नाहीये. तर तसं व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने काय होईल सांगा त्यांना वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती मिळेल. आता आमचं एक प्लॅनिंग कसं आहे, तर 4थी ते 12वी साठी आपण काय करतो वेगवेगळे जे काही स्टेम रिलेटेड म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स रिलेटेड ज्या स्पर्धा आहेत, त्या आम्हाला काय देण्याचा प्रयत्न आम्ही काय करणार म्हणजे मुलांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही काय करतोय प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही काय-काय देतोय बघा, तर आपण चालू करतोय, की वन डे वन क्वेश्चन. म्हणजे दररोज मुलांना काय मिळणार आहे, आमचं एक ॲप आहे. ॲपच्या माध्यमातून किंवा WhatsAppच्या माध्यमातून सकाळी मुलांना एक क्वेश्चन भेटणार आहे. तो स्टेम रिलेटेड असेल. मुलं काय करणार आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर दिवसभर शोधून काढणार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आन्सर ग्रुपवर भेटणार आहे. जर पाहिजे त्या ठिकाणी आम्ही काय करणार आहे, व्हिडिओ पण मुलांना काय देणार आहे, त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ पण देणार आहे. आता हे क्वेश्चन असणार ते सगळ्यांसाठी सेम असणार आहे. कारण आपण सायन्स टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो किंवा तेव्हा आम्ही असा अनुभव घेतलेला आहे, की जे मी काय करतोय समजा डिप्लोमावाल्याला शिकवतो, तेच जर मी 4थी वाल्याला शिकवलं, तरी त्याला ते चांगल्या प्रकारे समजतं. फक्त आपला भ्रम असा झालेला आहे, तो छोटा आहे त्याला नाही समजणार. असं काही नाहीये. तर छोट्यांना जेवढ्या चांगल्या प्रकारे समजतं, तेवढं मोठ्यांना नाही समजत. हा आमचा अनुभव आहे. ओके. तर सगळ्यांसाठी क्वेश्चन तो सेम असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आन्सर मिळणार आहे. असे वेगवेगळे क्वेश्चन आम्ही ऑलरेडी काढलेले आहेत आणि महिन्यातनं साधारण 25 क्वेश्चन आपण काय करणार आहोत, देणार आहोत. दुसरं आपण काय करतोय तर आपण भारतीय असून सुद्धा वैदिक मॅथकडे आपण दुर्लक्ष करतो. वैदिक मॅथमध्ये एवढी पॉवर आहे.
मी तुम्हाला सांगतो जेईई सारख्या परीक्षेमध्ये जे काही मॅथ्सचे प्रश्न असतात, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन ते सुद्धा आपण काय करू शकतो वैदिक मॅथच्या सहाय्याने कमीत कमी स्टेपमध्ये मी काय करू शकतो, एखादी स्टेप समजा रेग्युलर स्टेप आपल्याला 10 स्टेप लागत असतील, तर 2 ते 3 स्टेपमध्ये आपण काय तो सोडवू शकतो. पण काय झालंय बघा, की भारतीय असेल, की आपल्याला त्याच्यामध्ये काय महत्त्व वाटत नाहीये. इव्हन बघा पिझ्झा आपण बर्गरला आपण करतो, पण भाकरी आपल्याला आवडत नाहीये. ही भारतीय आहे. ती जर दुसऱ्या देशातनं आली असती, तर आपल्याला आवडली असती. आता बघा अबॅकसला आपण खूप डिमांड देतो. पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने याच्यामध्ये पॉवर आहे. पण ते पालकांना म्हणा किंवा विद्यार्थ्यांना किंवा आपले जे समाज आहे त्यालाच समजलं नाही, की त्याच्यामध्ये किती पॉवर आहे तो. मग आपण काय ठरवतोय, की दर महिन्याला 5 आपण ट्रिक मुलांना काय करणार आहोत, शिकवणार आहोत. ओके. आणि त्याच्यावर शक्य झालं तर मंथली आपली एक ऑनलाईन टेस्ट पण घेण्याचा प्रयत्न असणार. नंतर वेगवेगळे कॉम्पिटिशन आत्ताच मी सांगितलंय बघा, की युविका नावाची इस्रोची हे असते, स्पर्धा असते 9वी साठी विद्यार्थ्यांसाठी किंवा 5वी 6वी आणि 9वी साठी डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा असते. बहुतेकांना माहीत नाही. हा परीक्षा का द्यायच्या? तर मुलाचे कन्सेप्ट क्लिअर होतात. ते मेडल मिळणार वगैरे ही पुढची गोष्ट आहे. किंवा आय-आय-टी मद्रासद्वारे कॉम्पिटिशन घेतली जातात. इस्रोद्वारे घेतली जातात. किंवा आपल्या आय-आय-टी कानपूरद्वारे घेतले जातात, आय-आय-टी मुंबईद्वारे घेतले जातात. पण आपण त्याच्याबद्दल काय अनभिज्ञ आहोत. आपण काय करतो, ज्या लोकल कॉम्पिटिशन असतात, त्याच्यामध्ये उतरतो. आपल्या लोकल पेपरमध्ये फोटो आला, की आपण खुश होतो. पण ते फोटो येण्यापेक्षा मुलांचा त्याच्यापासून किती फायदा झाला हे काय असतं महत्त्वाचं असतं. मग अशा काही स्पर्धा ज्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला पैसे पण भरावे लागत नाही आणि त्याचा एडव्हांटेज मात्र खूप असतं. इव्हन हल्लीच काय केलेलं बघा, आय-आय-टी मुंबईने काय केलेलं गेम इन्व्हेंटर नावाचा एक प्रोग्राम हे केलेला. त्याच्यामध्ये 600 टीम आलेले. पण त्याच्यामुळे मुलांना नवीन-नवीन काहीतरी शिकायला मिळालं. तो एक त्याचा काय होतो फायदा होतोय. तर अशा प्रकारच्या स्पर्धा मुलांपर्यंत पोहोचवणं हा त्यामधला काय असेल महत्वाचं हे असेल. दुसरं आपण काय करतो तर आम्हाला आता आमचं जे कार्य बघून आम्हाला आयसर मधली लोकं म्हणा, चांगले-चांगले सायंटिस्ट म्हणा, बार्क म्हणजे बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर मधले सायंटिस्ट म्हणा, आय-आय-टी मुंबईचे म्हणा, इस्रोचे म्हणा, आयुकाचे म्हणा, इकडचे सगळे आम्हाला काय करतात सहकार्य करायला तयार असतात आणि त्यांना कुठल्याही पैशाची अपेक्षा नाही. उलट ते आम्हाला काय करत असतात, इंडियन न्यूक्लिअर सोसायटीने तर यंदा आम्हाला काय केली 200 किट काय केली रोबोट मुलांना वाटण्यासाठी दिली, गरीब मुलांना. अशा प्रकारचे वेगवेगळे ते सहकार्य तयार करायला तयार आहे. फक्त त्यांचा उद्देश असा आहे, की त्याच्यापासून मुलांनी फायदा घ्यायला पाहिजे. काहीतरी फायदा नाहीतर आपलं करतो आपण लेक्चर अटेंड करतो, ऐकणारे ऐकतात, अशी आपल्याला मुलं नकोय. आपल्याला मुलं कशी पाहिजेत, तर ती लेक्चर ते सिन्सिअरली त्याने ऐकायला पाहिजेत. अशा प्रकारचं आपण मंथली काय करण्याचा एक लेक्चर देण्याचा प्रयत्न आहे. दुसरं आपण काय करतोय, मुलांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याला प्रोजेक्ट वगैरे काय-काय करायचे असेल, तर आपल्याकडे असे मेंटर्स खूप अवेलेबल आहेत. आणि ते काही मेंटर्स तर फ्री ऑफ चार्ज आपल्याला काय मेंटरशिप द्यायला तयार आहेत. मग अशा प्रकारचं मेंटर त्यांना मिळाले, तर डेफिनिटली ते नॅशनल किंवा इंटरनॅशनल स्टेजवर सुद्धा काय करू शकेल, चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल. हा सगळा काय असा उद्देश आहे आणि त्याच्याबरोबर आपण काय करतोय, तर मुलांना पायथॉन प्रोग्रामिंग पण शिकवतो. मी असा हे केला बघा, उपक्रम केला. माझा नेटिव्ह प्लेस आहे तो एकदम रुरल एरियामध्ये आहे. घोडगेवाडी, दोडामार्ग तालुक्यात आहे. तर मी तिथे काय आम्ही काय तिथे काय केलं, की एक तास मी सहज तिथे गेलेलो. चला म्हटलं तुम्हाला पायथॉन शिकवूया आणि मी त्यांना काय केलं सांगा, 4थी, 5वी, 6वीतल्या मुलांना मी काय केलं, पायथॉन काय केलं शिकवायला सुरू केलं, एक अर्ध्या तासामध्ये. पण मी काय बघितलं, की मुलं तेवढी स्मार्ट होती, कारण स्मार्टफोनच्या सहाय्याने आपण पायथॉन वापरू शकतो. तर रात्री 12 पर्यंत मला त्याने वेगवेगळे प्रोग्राम काय केले, पाठवायला सुरुवात केली. आणि आपण म्हणतो, की ती खेडेगावातली पालक पण म्हणत "अरे काय करता? काय फायदा आहे?" पण मुलांना इंटरेस्ट निर्माण झाला. आता मी काय केलंय सांगा, माझा एक स्टुडंट असा आहे इकडे मुंबईला आहे, जो काय करतो, माझ्याकडे 2-3 वर्ष पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये आहे. मी त्याला त्या शाळेला जोडून दिलेलं आहे, मुलांशी जोडून दिलेलं आहे. तो 7वी मध्ये आहे. पण तो संपूर्ण बॅच काय करतो सांगा, तो हँडल करतो. त्याचा फायदा काय झाला, त्याचं नॉलेज वाढायला लागलंय आणि मुलांना पण फायदा होला. म्हणजे मी कुठे तिथे इन्व्हॉल्वच नाही. मी केव्हा-केव्हा त्यांना हेल्प करतो, पण प्रत्येक वेळी मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही. म्हणजे पायथॉन प्रोग्रामिंग सुद्धा जर आपण दिली ना, कारण जे आपले इंजिनिअर्स बाहेर पडतायत, त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्यांच्याकडे लॉजिक नाहीये, त्यांना कमांड माहीत आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्यांना नॉलेज देऊ शकतो. अशा प्रकारे आपला काय सांगा एक प्रोजेक्ट आहे. ओके. कुणाला काय विचारायचं तर विचारा बघा. स्वप्नील सर, स्वप्नील पाटील.
तर हे संपूर्ण आपण काय करतोय तर हा बोला ना. हा बोला ना, तुम्हाला काय डाऊट काय असेल ते ओके. तर हा संपूर्ण प्रोजेक्ट आपण काय करतोय तर फ्रीमध्ये न देता कारण फ्रीमध्ये काही दिलं तर व्हॅल्यू नसते. मग आपण काय करतो वार्षिक आपण ₹1200 फी घेतोय. म्हणजे मंथली त्यांना साधारण ₹100 पडते. ओके. तर अशा प्रकारे आपण ₹1200 करून आपण काय करतोय मुलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळीकडे आम्हालाच करणं शक्य होणार नाही. त्याच्यासाठी आपण काय तो प्रतिनिधी करतो. तो प्रतिनिधी विद्यार्थी असेल, पालक असेल, शिक्षक असेल, कोणी असेल. तर 1200 मधला पर्टिक्युलर हिस्सा त्याला काय मिळणार आहे, मिळणार. आणि जनरली मी तर म्हणतो, की त्यांनी जर चांगल्या प्रकारे त्या काम केलं, तर डेफिनिटली बऱ्यापैकी इन्कम त्यांचं होऊ शकेल. ओके. आणि काय कोणाला विचारायचं विचारा बघा. पाटीलना कसं वाटलं? हॅलो. आज बऱ्यापैकी काही लोकांचे मेसेज आलेत, की आज शक्य नाही होणार म्हणून. ओके. तरी पण आपण बऱ्यापैकी मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यामुळे पाठवेन मी. गोरेंना काय विचारायचंय अवनी? हा, हेच हेच ओके. 4थी ते 12वी पर्यंत मुलं याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. 4थी ते 12वी. ओके. ओके, ओके. आपण 4थीच्या पुढे धरतोय कारण त्यांना बऱ्यापैकी हे करू शकतात ते. ओके. आमचा अनुभव तसा आहे, की बऱ्यापैकी ते करू शकतात त्याच्यामध्ये. काही आहे. औरंगाबादचे आमच्याकडे 2 स्टुडंट आहेत ऑलरेडी. औरंगाबादचे. हो. नाही, नाही, नाही. नाही, नाही. म्हणूनच आपण काय करतोय, की हे आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्याला पोहोचायचं आहे जास्तीत जास्तकडे आणि मला वाटतं, की बऱ्यापैकी आपलं काय होईल सांगा, पालकांना किंवा विद्यार्थ्यांना पटण्यासारखं आहे. आणि आणि मला नाही वाटत, की ₹1200 म्हणजे कोणाला काय जड जातील असं मला नाही वाटत आहे. फक्त फ्री देण्याचा उद्देश तो आहे, की आम्ही काय बघतोय, की फ्री दिलं, की त्याला काही व्हॅल्यू नसते. व्हॅल्यू राहत नाही. पण जेव्हा आपण काहीतरी फी देतो, तेव्हा आपल्याला काय हम्म, मिळते सांगा त्याच्यातनं इच्छुक पालकच त्याच्यामध्ये जॉइन होत असतात. बरोबर आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करेल. तुम्ही कुठून की बोलताय? तुम्ही कुठून बोलताय? ओके. ओके, ओके. आणि कुणाला काय विचारायचं आहे? त्याची ओळख करून घ्यायसाठी. ओके. मी रोहित भोळे, मी गोव्यातून बोलतोय आणि माझा मुलगा मागची 4 वर्ष युरेका बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा बाहेरच्या स्पर्धांमध्ये त्याने भाग घेऊन म्हणजे चांगल्या लेवलला आहे आता त्याची युविका मध्ये सिलेक्शन केलेलं आहे. तेव्हा मी तुमचे खरंच आभारी आहे आणि युरेकाने इतके चांगले प्रोग्राम केलेले बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले काही माहिती नसतं शहरातल्या लोकांना पण काही माहिती नसतं. तिथे आम्ही आता बऱ्याच गोष्टी माहिती करून घेतल्या युरेकाच्या मदतीने आणि बाकीच्यांनी पण म्हणजे म्हणजे काही जॉईन झालेले आहेत पालक त्यांनी नक्कीच एकदा तरी युरेका माहिती घ्यावी आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मदत घ्यावी. ओके. थँक यू. पाटील हे कोण बोलणार आहे? तुम्ही कुठून बोलताय? जाधव? जाधव? हा सर, मी उशिरा जॉईन झालो. मला काही जास्त चर्चेत नाही सहभागी होत. नाही, पण तुम्ही कुठून बोलताय? आम्ही गेवराई बीड. बीड. ओके, ओके. मी रेकॉर्डिंग केलंय बघा. रेकॉर्डिंग पाठवतो मी. हो ओके. सर, चालतंय. ओके. हो सर. अवनीश, अवनीश, तुझे पप्पा जॉईन झाले का तू जॉईन झालाय? हा?
मी जॉईन झालाय अवधीश. ओके, ओके. तुला काय विचारायचं आहे? नाही सर. तू पण आमचा प्रतिनिधी म्हणून काम करू शकतो पेडणे तालुक्यासाठी. काय रे? तुझं इन्कम सुरू होईल. ओके सर. हां? आमची जी ॲक्टिव्हिटी आहे ते तू तुझ्या मुलापर्यंत पेडणे तालुक्यामध्ये पोहोचवू शकतो आणि जेणेकरून तुझा एक इन्कम सोर्स पण तुझा चालू होऊ शकेल. ओके? ओके. ओके सर. जाधवना काय विचारायचं आहे? मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. हा सर, रेकॉर्डिंग पाठवतो. ओके. वैयक्तिक कॉल करा. ओके, 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 ओके. पाटील, थांबूया आपण काय आणि काय विचारायचं आहे? पाटील, नाही सर, माझं काही हे नाही आहे. ओके. मी एकदा ओके, ओके. चालेल. चालेल मग थांबूया आपण. थँक यू सगळ्यांचं. ओके. चला गुड नाईट.